खुसखुशीत आणि झणझणीत कांदा भजी हॉटेलसारखी कुरकुरीत भजी घरी बनवण्यासाठी ही सोपी पद्धत आहे. चला तर मग सुरू करूया. 1 वाटी कांदा, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, ओवा अर्धा चमचा, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, तिखट, हळद आणि तळण्यासाठी तेल. एक बाउल घेतलं आहे, त्याच्यात आपण कांदे घालूया. 1 वाटी. हे कांदे असे मी उभे चिरून घेतले, तुम्ही बघू शकता. गोल पाहिजे असेल तर गोल पण कापू शकतात. उभे कांदे कापले ना तर भजी छान होतात. 1 वाटी बेसन घालूया, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, आणि कुरकुरीत होतात. आमचूर पावडर, टेस्ट छान येते. धने पावडर घालूया, 1 चमचा हळद, लाल तिखट मिरची पावडर 2 चमचे, ओवा घातला आहे हाताने चोळून, चवीनुसार मीठ. छान रंग दिसते सुरेख. याच्यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. हाताने केल्यानंतर हे जे कांद्याचे हे पदर आहे ना, लेयर्स त्याचे सुटतील, ते असे मोकळे होतील. तुम्ही बघू शकता आपले छान मिक्स झाले. कांद्याला सगळं एक जिन्नस झाले व्यवस्थित. आता या स्टेजला आपल्याला पाणी घालूया. जास्त नाही, थोडंच घालायचं, थोडं थोडं करूनच घालायचं आहे, कारण आपल्याला कांद्याची भजी करायची आहे. आता हे हाताने आपण एकात मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण. याच्यात आपण थोडंसं पाणी घालूया, जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला. तिखट कमी जास्त घेऊ शकतात. अजून थोडं पाणी घालूया आपण आणि हलवून घेऊया. गॅसवर कढई ठेवली आहे, गॅस आपण चालू केला आहे. आता आपल्याला त्याच्यात तेल घालायचे तळण्यासाठी. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. आपलं तेल चांगलं कडकडीत तापलं आहे. आता आपण हाताला थोडं आधी पाणी लावून घेऊया. थोडं पाणी लावलं आहे आणि असे तुम्ही बघा, हे बघा आपलं हे पीठ भज्याचं. आता हे छोटे छोटे गोळे घेऊन तेलमध्ये घालूया. मंद आचेवरच आपल्याला हे एक साईड दोन्ही साईड तळून घ्यायचे आहे. जास्त गॅस मोठा करू नका, नाहीतर मग आपली बाजू कच्ची राहील. आपली एक बाजू झाली आहे. आता आपण भजी पलटूया. बघा रंग छान आला, असा लालसर एक साईडचा. दुसरी बाजू घेऊया. आता मधून मधून हलवा, नाहीतर मग एकाच ठिकाणी त्याचा गॅस लागेल भज्यांना. बघा आपले भजी छान झाले, मस्त लालसर रंग आला आहे छान. आणि दोन्ही आतमधून बिलकुल कच्चं पण नाही राहिलं, आपण मीडियम गॅस केल्यामुळे. बघा तुम्ही बघू शकता. आता आपण एका डिशमध्ये हे भजे काढून घेऊया. बघा पुन्हा एकदा घालूया. तसंच पाण्याचा हात लावला आहे. परत एकदा हाताने नाही घालायचं तर चमच्याने पण घालू शकता. मध्ये आचेवर आपण भजी तळले ना तर आपले भजी अशी कुरकुरीत होतील. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे भजी तळून घ्यायचे. आपले कांदा भजी एकदम उत्तम झाले आणि असं मस्त कुरकुरीत झाले. त्याचं टेक्स्चर पण खूप छान झालं आणि चव पण एकदम मस्त झाली आहे.
नक्की एकदा ट्राय करा. हे बघा, ही मिरची भज्यासोबत मिरची म्हणे ते वा काय मस्त. गरमागरम कांद्याची भजी तळलेल्या मिरच्यासोबत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.